आपल्या सुखी आणि आनंदी जीवनात एक आजार येतो आणि आपण सुन्न होऊन जातो. कॅन्सर. लहान बालकापासून ते एखाद्या वृद्ध अशा कोणालाही होऊ शकणारा कॅन्सर खरंच एवढा भयंकर आहे? संशोधन असं सांगतं की कॅन्सरच्या सुरुवातीलाच जर निदान होऊन आपण योग्य ते उपचार घेतले तर कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. पण आपल्याकडे असणारी आरोग्याबाबतची उदासीनता आणि संकोच यामुळे कॅन्सर शेवटच्या स्टेजला येईपर्यंत गंभीरता नसते. म्हणूनच लवकर निदान व्हावे यासाठी तात्काळ तपासणी आवश्यक असते. सर्वांना भयंकर वाटणाऱ्या कॅन्सर या आजारावर खंबीरपणे मात करता यावी यासाठी औरंगाबादमध्ये सुमारे 7 एकर एवढ्या विस्तीर्ण जागेवर 2008 साली एका भव्य कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीला सुरुवात झाली. कुठल्याही कॅन्सरवर अतिशय उत्तम दर्जाची उपचार सेवा पुरवण्यासाठी 2012 रोजी हे हॉस्पिटल सज्ज झालं. आणि आज घडीला देशविदेशातील असह्य झालेल्या रुग्णांना बरं करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम हे शासकीय कर्करोग रुग्णालय करत आहे. या रुग्णालयाला 2016 रोजी राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा प्राप्त झाला असून हा दर्जा प्राप्त झालेलं हे राज्यातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे. आज खरं म्हणजे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्नित असलेलं आपल्या इथलं जे कर्करोग रुग्णालय आहे याचं नाव आहे शासकीय कर्करोग रुग्णालय, जे आपल्याला 2006 हे अमृत महोत्सवी वर्ष आमच्या महाविद्यालयाचं होतं. आणि त्याच वर्षी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री विलासरावजी देशमुख यांच्या पुढाकाराने आपल्याला ह्या कर्करोग रुग्णालयासाठी बराचसा त्यांनी निधी दिला आणि ह्याची मान्यता दिली. आणि तेव्हापासनं 2006 पासनं ह्या विषयाला गती मिळत गेली. सगळं यंत्रसामुग्री तिथे आली आणि 2012ला त्याचं लोकार्पण झालं. बघता बघता ह्या रिजनल कॅन्सर सेंटरचा विस्तार इतका वाढत गेला की सभोवतालचे नुसतं मराठवाडा नव्हे तर 12 ते 14 जिल्ह्यांमधनं इथे रुग्ण यायला लागले आणि अगदी समाधानाने ते परत जातात आहेत. 2017मध्ये याला राज्य शासनाचा म्हणजे स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट, आधी ते रिजनल होतं, त्यानंतर त्याचा आढावा आणि अवाका बघता त्याला स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचा दर्जा मिळाला आणि तिथून सुरुवात झाली केंद्र शासनाच्या मदतीची. केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीची आपण मदत घेतली आणि ह्या मदतीच्या भरोशावर आता सुरुवातीला जे 100 खाटांचं रुग्णालय होतं, 10 खाटा त्याच्यात ICU बेड्स आहेत, 4 आणि टोटल 8 असे अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स आहेत. त्याचा विस्तार आता आपण अजून 165 खाटा वाढवणार आहेत की सुपर स्पेशालिटी म्हणजे MCH इन ऑन्को सर्जरी हा कोर्स खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये पहिल्यांदा हा आपला तयार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्याचं श्रेय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा वैद्यकीय शिक्षणचे मंत्री असोत किंवा मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे सेक्रेटरी असोत किंवा आमचे संचालक असो, ह्या सगळ्यांना ह्याचं श्रेय जातं. 9 वर्ष पूर्ण झालेल्या आमच्या ह्या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे आमचे डॉक्टर्स असोत, नर्सेस असोत किंवा क्लास 4 कर्मचारी असो, त्या सगळ्यांचं मी खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देते. कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान पेशींची तपासणी करूनच निश्चित होते. कॅन्सर रोगाचे निदान, तपासणी आणि रोगाची गंभीरता याबाबत माहिती होण्यासाठी विविध प्रकारच्या प्रयोगशाळा नवनवीन तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह सज्ज आहेत, ज्यात विकृतीशास्त्र या अतिशय महत्त्वाच्या विभागासोबतच जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र यांसोबतच क्ष किरणशास्त्र विभाग असे सर्वच विभाग महत्त्वाची भूमिका बजावतात. या रुग्णालयात विविध कॅन्सरच्या उपचारांसाठी स्वतंत्र विभाग अविरतपणे रुग्णसेवा करतात, ज्यात शल्यचिकित्सा विभाग, स्त्री कर्करोग विभाग, कान नाक घसा विभाग,
नेत्र कर्करोग विभाग, अस्थि कर्करोग विभाग, रेडिएशन थेरपी विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभाग, बालकर्करोग विभाग, बधिरीकरण शास्त्र विभाग असे अनेक विभाग अविरतपणे आरोग्य सेवा पुरवतात. शासनाचं पहिलं आणि संपूर्णतः कॅन्सर रुग्णालयासाठी समर्पित असलेलं, डेडिकेट असलेलं कॅन्सर रुग्णालय म्हणजे हे शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद हे आहे. सुरुवातीची काही वर्ष ही अत्यंत म्हणजे आव्हानात्मक होती. येथील मनुष्यबळ व्यवस्थापन, येथील यंत्रसामुग्री व्यवस्थापन आणि वित्तीय व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालणं आणि ही संस्था उभी करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम होतं. परंतु तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर के.एस. भोपळे सर आणि त्यानंतरचे सर्व आदरणीय अधिष्ठाता आणि सध्याच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं हे संस्था मार्गक्रमण करीत आहे. सन 2000 जवळपास 14मध्ये या रुग्णालयासाठी एक टर्निंग पॉईंट ठरली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ TMH ज्याला आपण म्हणतो, कर्करोग रुग्णालय टाटाचं, त्यांनी आपली ही संस्था त्यांचं आउटरीच सेंटर म्हणून आपल्याशी करार केला महाराष्ट्र शासनाशी आणि त्यांचेही तज्ज्ञ येथे रेग्युलर येतात आणि सेवा देत होतं. NPCDCS जो राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाअंतर्गत यंत्रसामुग्री आणि बांधकाम ह्या दोन्हीसाठी भरघोस मदत झाली आणि अतिशय अद्ययावत अशी यंत्रसामुग्री ज्यामध्ये किरणोपचार विभागातील सेकंड युनिट म्हणजे लिनियर ॲक्सेलरेटर, रेडिओ ब्रेकीथेरपी, CT सिम्युलेटर हे सर्व मंजूर झालेलं आहे. टाटा रुग्णालयांनी आम्हाला भावाट्रॉन म्हणजे भारतीय बनावटीचं कोबाल्ट मशीन ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे ते आम्हाला दिलेलं आहे. टाटा रुग्णालयाचे माननीय डॉक्टर कैलास शर्मा सर आणि येथील सर्व ह्या सर्वांच्या सहकार्याने, पाठिंब्याने आणि विविध NGOजसुद्धा आम्हाला मदत करतात. त्यासोबतच इतर विभागातील सुद्धा जसं MRI आता कार्यान्वित झालेला आहे, ट्यूमर मार्कर, ISC आणि इतर विभागातली अतिशय महत्त्वाची यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया काही यंत्रांची झालेली आहे आणि काही प्रगतीपथावर आहे, ज्यामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईद्वारे ती सुरू आहे. बांधकामाचं विस्तारीकरण या रुग्णालयाचं सुरू झालेलं आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये काही वर्षांमध्ये इतर विभागातील जे सुपर स्पेशालिटी कोर्सेस आहेत, जसं आम्ही पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजी सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करत आहोत, त्याचप्रमाणे मेडिकल ऑन्कॉलॉजी किंवा हेडनेक ऑन्कॉलॉजी आणि इतरही काही अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आणि फेलोशिप सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कुठूनही रुग्णांनी यावं, त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी. मी आणि माझे सर्व सहकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी आपली सेवा करण्यासाठी तत्पर आहोत, एवढंच मी या क्षणी सांगतो. कोणत्याही कॅन्सरवरील उपचार पद्धतीमध्ये रेडिएशन थेरपी हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यालाच किरणोपचार पद्धती म्हणतात. यात कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर आवश्यकतेनुसार रेडिएशनचा वापर केला जातो. रक्ताच्या पेशींची अनियमित वाढ झाल्याने ब्लड कॅन्सर होतो. लहान बालकांमध्ये सुद्धा रक्ताचा कॅन्सर आणि इतर अवयवांचा कॅन्सर अशा 2 प्रकारचे कॅन्सर बालकांमध्ये आढळतात. यावर किमोथेरपीद्वारे सर्व प्रकारचे उपचार विभागात उपलब्ध आहेत. रुग्णालयातील औषधी विभाग हा अत्यावश्यक औषधांसह सर्व मुख्य औषधे तातडीने पुरवतो. स्वतंत्र असणाऱ्या या औषधी विभागात 100हून अधिक प्रकारच्या औषधी तात्काळ उपलब्ध आहेत. कॅन्सर हा टाळता येण्यासारखा रोग आहे.
यासोबतच कॅन्सर होऊच नये यासाठी दक्षता घेतल्यास आपल्याला कॅन्सरला पूर्णपणे दूर ठेवता येतं. ही जनजागृती करण्यासाठी शासकीय कर्करोग संस्थेतील कर्करोग प्रतिबंधात्मक विभागाद्वारे विविध कार्यक्रम घेतले जातात. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा प्राप्त झालेल्या या शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये सामान्य रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये यासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी अस्तित्वात असणाऱ्या योजना पुरेपूर राबवल्या जातात. पेशंटला उपचारादरम्यान मानसिक आधाराची गरज असते. अशा वेळी पॅलिएटिव्ह केअर विभाग त्यांना वेदनारहित आणि सामान्य जीवन जगण्याकरता प्रेरित करतो. आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारा नर्सिंग स्टाफ रुग्णसेवेसाठी समर्पित होऊन काम करतो आणि रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतो. यासोबतच हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणामुळे पेशंटचे आरोग्य सुरक्षित राहते. कॅन्सरसारख्या गंभीर रोगावर परिपूर्ण आरोग्य सेवा देणारी ही राज्य कर्करोग संस्था महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय बाब आहे. दुर्धर म्हणवल्या जाणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारावर या ठिकाणी रुग्ण सहजतेने मात करतो आणि पुन्हा एकदा रुग्णाच्याच नाही तर संपूर्ण परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर कर्करोग तज्ज्ञ घडवण्याचं काम या राज्य कर्करोग संस्थेद्वारे होतं आहे. नवनवीन संशोधन सुरूच असून भविष्यात या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटेल हे निश्चित. प्रत्येक रुग्णाला पूर्वीसारखं सर्वसामान्य जीवन जगता यावं यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे हे शासकीय कर्करोग रुग्णालय सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सज्ज आहे.